आणि बालगोंदाची काळजी घ्यावी, काळजी घ्यावी. संयुक्त विद्यमानाने त्या ठिकाणी दहीहंडीची रंग. हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू एपिसोड. तर आपला आज खूप दिवसानंतर ब्लॉग आला आहे, कारण की आपला आज आहे बँजोचा शो तांबे बेट्समधून आहे. आणि आपल्याकडे कौशिक ताशा फुल गाजवणार आहे. तर आता हे बघा आपलं लोकेशन, हे आपलं लोकेशन आहे. आणि आता आपल्याला जायचं समोर सेटअप वगैरे करायचं, तर पटापट जाऊया, सेटअप वगैरे लावूया. हे बघा लोकेशन, आजचा आपला शो इथे आहे. आणि आपले ग्रुप बघा, आपलं सामान इथे लावलं आहे आणि समोर सेटअप लावत आहे. आपला सेटअप इकडे लागणार आहे. बघा आमच्या ग्रुपचे ओनर आहेत. हा आपला रोटो मास्टर ताशा. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा. बघा कमेंट आहे. तर चला आता सेटअप वगैरे लावून घेतो, नंतर मग तर गाईज आता आपला सेटअप वगैरे लावून झालेला आहे, तुम्ही बघू शकता. सेटअप वगैरे लावून झाला आहे. आता थोडंसं पूजा वगैरे करणार आणि मग आपल्या वाजवायला सुरुवात दाखवतो. आता आपला सेटअप रेडी आहे. आता हार वगैरे घालून घेऊया, मग थोड्याच वेळात वाजवायला सुरुवात करणार आहे.
आहे इथे आणि ते हे चालू आहे. तर आता अश्विनी चव्हाण यांना विनंती करतो. थर लावायला पण सुरुवात करणार आहे. आज रिहर्सल आहे, सराव शिबिर आहे. गणपत माडिक सर यांचे या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे. या ठिकाणी अभिषेक खांडेकर यांना विनंती करतो की या ठिकाणी गणपत माडिक सर यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित हार्दिक हार्दिक स्वागत. 27 ऑगस्ट उद्या मंगळवारी महाराष्ट्रात जोरदार मोठ्या उत्साहात साजरा होणारा दहीहंडी या उत्सवाची रंगीत तालीम आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. शाखा क्रमांक 17चे उपशाखा प्रमुख सनी घाडी यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे. मनोज यांचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. 1, 2, 3, 4, 5, 6 थरांची सलामी या ठिकाणी सुंदर अशी दाखवलेली आहे. मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. सर्व उपस्थितांचं या ठिकाणी पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. शिवसेना शाखा क्रमांक 9 आणि युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज या ठिकाणी दहीहंडीची रंगीत तालीम सराव शिबिराच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या ठिकाणी या हंडी फोडण्याचा मान या ठिकाणी हनुमान
पॅकअप झालेला आहे हे बघा. सर्व सामान वगैरे पॅक करत आहे. आता निघतील आम्ही. आता सर्व पॅकअप होत आहेत. आता तुला पॅकअप वगैरे करूया, नंतर भेटूया तुम्हाला. तर मित्रांनो आपलं सामान वगैरे आता पॅकअप झालेलं आहे. बघू शकता तुम्ही, रिक्षामध्ये सर्व लोड केलेलं आहे. आणि ते एक थर लावते होते. लडके लोक तर चला आपलं सगळं सामान वगैरे पॅकअप झालेलं आहे. आपण जाऊया, आपल्याला पण खूप उशीर होत आहे. आणि आमचा थाप मास्टर बघू. हाय नमस्कार. आता आमचा शो संपला आहे. आता आम्ही घरी चाललोय. आता आम्ही घरी चाललोय. मस्त आहे की उद्या परवाच्या शोला भेटू आपण सगळे. आमचा रोटो जय महाराष्ट्र. चला काय आता घरी चाललो आम्ही झोपायला. जाम भूका लागलात आम्हाला. जेवणार नाही, झोपणार. चला भेटूया.